नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. एकीकडे मतदान केंद्राबाहेर ईव्हीएम मशीन हॅकिंगसाठी राऊटर, तर दुसरीकडे 94,68,00,000च्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ. ज्यात 10,000 किलो चांदीच्या विटा सापडल्या असून त्याची किंमत 94,68,00,000 असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान एकीकडे नवी मुंबईत नेरूळमधील शिवाजीनगर तुर्भे येथे गाडीत राऊटरचे सामान मिळाले आहे, तर दुसरीकडे धुळ्यात 94,68,00,000च्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ उडाली आहे. काही इंटरनेटचे राऊटरही आढळले आहेत. काही हॅकिंगचं सामान असल्याचेही दिसत आहे. हे कोणी आणि कशासाठी आणले होते याचा तपास तुर्भे पोलीस करत आहेत. गाडी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दुसरीकडे शिरपूर तालुक्यातील धारनेर पोलिसांनी एका कंटेनरची तपासणी केली. सदरचा माल हा HDFC बँकेचा असल्याची माहिती संबंधित सामान ईव्हीएम मशीन हॅकिंगसाठी आणली आहे का याची राजकीय पक्षांना शंका होती. मात्र सापडलेले सामान हे शिवाजीनगरमधील मोबाईल टॉवर योग्यरित्या सुरू आहेत का हे चेक करणारी सिस्टीम असल्याची पोलिसांनी माहिती दिली. सदरचा माल एक कंटेनरमध्ये चांदीच्या विटा सापडल्या असून सदरचा माल हा HDFC बँकेचा असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांकडून या मालाची चौकशी सुरू आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.